लेखणी। अशा भावनिक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये होत असतात आणि देण्याची वृत्ती असल्यावरती माणसं जमा होतात, माणसं येतात. कारण देणारा जो, मगाशी मी म्हटलं, देणारा जो आहे तो फुलं वाटतो, तर फुलं वाटताना सुगंध त्याच्या हाताला सुद्धा येत असतो. आणि हेच कुठेतरी हे विचार समाजात पोहोचले पाहिजे. आणि आपण समाजामध्ये वाढदिवसाच्या मार्फत हे असे विचार पोचवतो, महापुरुषांचा विचार पोचवतो. महापुरुषांनी संघर्ष केलेला आहे, आज त्यांची आठवण आपण काढतो, ते फार महत्त्वाचं आहे. आज महापुरुषांना आपण डोक्यावरती घेतो, पण डोक्यामध्ये पण फार गरजेचं आहे घेणं. कारण आजच्या घडीला आपल्याला महापुरुषांनी जे काय हक्काने अधिकार दिलेत, ते हक्काधिकार आपल्या कुठेतरी छिनून घेतले जात आहेत आणि ते आपल्या अगदी समोर घेतले जात आहेत. पण आपण ते वाचवण्यासाठी पुढे येत नाही आहे. का पुढे येत नाही आहे? कारण आपण फक्त आपलाच विचार करतो. हम दो हमारे दो, वी फोर नो मोर. त्याच्यामुळे नुसता परिवाराचा विचार करून चालणार आहे का? सगळ्या नेत्यावरती सोपून चालणार आहे का? कुठल्याही देशाचा विकास होत असतो तो एकट्या नेत्यामुळे होत नसतो, तर त्या देशातील जागृत नागरिकांमुळे होत असतो. तो समाजाशी किती बांधील आहे त्या नागरिकांमुळे होत असतो. नाहीतर लोक कमवतात भरपूर, पण ते कधी निघून जातात कळत सुद्धा नाही. फिल्म ॲक्ट्रेस तुम्हाला माहिती असेल की जिते हे शान से मरते हे शान से, हे जे गाणं जे गाणं तिच्यावरती गायलं गेलं, तिचं नाव काय? प्रवीण बॉबी. शानमध्ये जी जगली, पण खरं आयुष्य मरताना कोणाला कळलं सुद्धा नाही. 3 दिवस तिची बॉडी घरामध्ये सडून होती. शेवटी तिच्या बॉडीचा वास आला, आजूबाजू लोकांना कळलं, त्यावेळेस तिची विल्हेवाट लावली. म्हणजे हे काय आहे? हे एकलकोंड्याचं जीवन का जगत आहेत? माणूस आपण म्हणतो हा माणूस समाजशील प्राणी आहे, पण समाजापासून का दूर पडतो? हा एक मोठा प्रश्न आहे. समाजाशिवाय आपण राहू शकत नाही. आपल्याला जंगलामध्ये सगळं काही दिलं, पण तुमच्या आजूबाजूला कोणच लोक नाही आहे, तर काय जगू शकतो का आपण? नाही जगू शकत. म्हणून आपण हे नुसतं म्हणणं नाही पाहिजे माणूस समाजशील प्राणी आहे. समाजाप्रती काम पण केलं पाहिजे. आणि समाजाप्रती काय काम करायला पाहिजे? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, बाबासाहेब आंबेडकर त्या लोकांना धन्य मानतात जी लोक आपलं आयुष्य, आपलं खरं तर तारुण्य समाजासाठी लावतात, ती लोक धन्य आहेत. नाहीतर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, नाहीतर तो फक्त स्वतःसाठीच जगत असेल तर त्या व्यक्तीला बाबासाहेब म्हणतात की ते शेणातले किडेत, आणि त्यांना त्याची जाणीव करून द्या. तुम्ही असं जर जगताय ना, तुमचं फक्त दुनियामध्ये, ते काय योग्य नाही आहे. आणि ह्या वाढदिवसानिमित्त ह्या गोष्टी आपल्यासमोर येत आहेत. त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या कुठेतरी आपण समाजाला जागृत केलं पाहिजे आणि जागृत करून जोडलं पाहिजे. कारण समाज आज तुटला गेलेला आहे आणि तुटलेल्या समाजावरती कोणीही राज्य करतो. डिवाइड अँड रूल. कोणीही राज्य करण्यासाठी अल्पसंख्य लोक बहुसंख्यांवरती राज्य करतात, कारण बहुसंख्य लोक तुटलेले आहेत. मग त्या तुटलेल्या लोकांना जोडणं, आणि माणसाला फक्त जोडायचं असेल तर तो एकच उपाय. जसं लोखंड जोडायचं असेल तर लोखंडाला काय मारावं लागते? वेल्डिंग. 2 कपडे जोडायचे असतील तर काय करायला लागतात? शिलाई मार लागते.
पण दोन माणसांना जोडत असेल तर विचारधारा महत्त्वाची आहे. आणि हेच आपण ह्या वाढदिवसानिमित्त घेऊन जाणार आहोत.